ही बघा मित्रांनो, सिंगापूरमधली गार्डन्स कशा प्रकारचे असतात आणि कशा प्रकारे मेंटेन केली जातात। आणि आपल्याकडे मात्र गार्डन विभागाचं खूप मोठं बजेट असतं, परंतु त्याचं आउटपुट काय असतं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे। आणि त्याच्यामुळे खर्च तर भरपूर होतो आहे, परंतु आउटपुट काही निघत नाही, अशा प्रकारची परिस्थिती असते। आणि तरुणांनो, तुम्ही विचार करा, 1965ला सुरू झालेल्या देशामध्ये एवढी चांगली उत्तम गार्डन आहेत। आज आपल्या 70 पट्ट्यांची प्रगती आणि आपण कुठे आहोत। आणि हे बदलण्यासाठीच आपल्याला एक ध्येय ठेवावं लागणार आहे, ते म्हणजे आपलं प्रत्येक शहर हे सिंगापूर करावं लागणार आहे। आणि त्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये जागरूक झालं पाहिजे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून स्वतः निवडणुका लढल्या पाहिजेत, किंवा जे चांगले लोक उभे राहतील त्यांना निवडून दिलं पाहिजे। म्हणजे शहर भ्रष्टाचारमुक्त केली, राज्य भ्रष्टाचारमुक्त केलं तरच विकास होणार आहे, आणि म्हणून आपल्याला त्या दिशेनं जावं लागणार आहे। मित्रांनो, आता आम्ही आहोत गार्डन बाय द वे मध्ये, आणि हे बघा, अशा पर्यटकांनी इथे फिरण्यासाठी गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत। आणि तुम्हाला खाली रस्त्याची क्वालिटी दाखवतो बरं का। गार्डन विभाग सर्व महानगरपालिकेचे बघा जरा काय चाललेलं आहे। हे बघा, हे डांबरी टार रोड रस्ते आहेत बरं का, कुठेही खड्डा नाही, कुड्डा नाही, कुठेही पालापाचोळा नाही, आणि छानपैकी बघा इकडं आणि इकडे हिरवळ मेंटेन आहे। फक्त बिलं काढलेली नाहीत, फक्त कंत्राटं घेतलेली नाहीत, ॲक्च्युअली काम पण करतात। हे गार्डन बघा, डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे, नागरिकांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सुद्धा। त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो गार्डन कशी मेंटेन केली जातात। हे बघा, शून्य भ्रष्टाचार असेल तर 100% कशी देशाची प्रगती होते आणि नागरिकांना कशा चांगल्या सुविधा मिळतात, याच्यासाठी तुम्हाला एक गार्डन दाखवण्यासाठी मी आणलेले आहे सिंगापूरमधलं। हे बघा, ते उडतात ना पावसाळ्यामध्ये घोडे, त्याचे चित्राचे स्टीलचे आहेत, आणि क्वालिटी अजून त्याची तशीच आहे, ते पडलेलं नाही आहे पाण्यामध्ये। हे बघा, कारंजा आहे, तिकडे पण कारंजा आहे। आणि विशेष म्हणजे या पाण्यात फिरणारे मासे दिसतात खाली। हे बघा, हा पाण्याचा तळ बघा, हे मासे फिरतात इथे बघा। हे बघा, मासा आहे, याला म्हणतात उद्यान विभागाची गुणवत्ता, याला म्हणतात उद्यान विभागाचं काम। अशा प्रकारची उद्यान आपल्याला सर्व महानगरपालिका क्षेत्रात उभी करायची मित्रांनो। आणि त्यासाठी तुमच्यासारख्या तरुणांनी राजकारणात येण्यापासून नाक मोडायचं नाही। तुम्हीच या देशाचे मालक आहे, तुम्हीच प्रशासन हातात घेतलं पाहिजे, आणि नागरिकांना ज्या सोयी सुविधा पाहिजेत, कारण आपल्याच कराच्या पैशातून हे अधिकारी मजा मारतायत आणि पालिकेची लूट करतायत, ती थांबवली पाहिजे। आपण आता प्रशासन हातात घ्यायला तयार आहात पोरांनो। येणाऱ्या सगळ्या निवडणुका